हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. मागच्या काही दिवसापासून तुमच्या ज्या काही कमेंट सेक्शन मध्ये मराठीच्या CSST बद्दल जे काही मागणी होत चालली होती आणि त्याला नेमका प्रतिसाद आमच्या टीमने दिलेला आहे आणि सांगितलेला आहे मराठी मीडियमच्या त्याचबरोबर जे काही आपल्या महाराष्ट्रातले सेमी मीडियमचे विद्यार्थी आहेत, सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ही नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण SST चा विषय हा तुम्हाला पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये अवेलेबल असणार आहे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी माझी विनंती आहे की जर तुम्हाला याच्यात आणखी नवं काय पाहिजे आहे, म्हणजे लाईव्ह मॅरेथॉन सिरीज चालू करायची आहे, PYQs बद्दल डिस्कशन करायचं आहे, पुढचा वंशावर तुम्हाला नेमक्या कोणत्या चॅप्टर बद्दल असायला हवा असं वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टी कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका, ज्याच्या माध्यमातून आम्हाला पुढची रणनीती आखायला सोपं जाईल. आता इतिहासामध्ये रणनीती पण फार महत्वाची असते, हे का नाही? तसंच आम्हाला पुढच्या प्रकाराबद्दल समजल, तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत इतिहासातल्या आपल्या पहिल्या चॅप्टर बद्दल. अर्थातच इतिहास लेखन, त्याच्यामध्ये पाश्चात्य परंपरा. मुळात इतिहास लेखना संदर्भात दोन चॅप्टर आपल्याला आहेत. पहिला चॅप्टर हा पाश्चात्य परंपरांबद्दल आहे आणि दुसरा चॅप्टर हा आपल्या भारतीय परंपरांबद्दल आहे. आपण सुरुवातीला पाश्चात्य परंपरांबद्दल विचार करूयात, ज्याच्यामध्ये मुळात इतिहास हा एक शास्त्र म्हणून खूप महत्वाचा विषय असतो. पण मुळात कसं आहे ना, आपल्या विज्ञानासोबत जर आपण कंपॅरिझन केलं तर विज्ञानामध्ये समजा एखादा शोध लागला, तो शोध खरा आहे की खोटा आहे हे आपल्याला उद्या त्याची पडताळणी करता येऊ शकते, परवा पडताळणी करता येऊ शकते. एवढंच काय तर हजारो वर्षानंतर सुद्धा त्या गोष्टीची पडताळणी करता येऊ शकते. इतिहासात तसं नाहीये मित्रांनो. इतिहासामध्ये आज एखादी गोष्ट घडली आणि त्याचे भक्कम असे पुरावे जर आपण पुढच्या पिढीपर्यंत नाही पोहोचवू शकलो तर मग ती पिढी विश्वास नाही ठेवणार की अशी गोष्ट खरंच घडली होती का. म्हणून इतिहासात जर एखादी गोष्ट घडली असेल तर त्याच्या दस्तऐवजीकरण असेल किंवा त्याचे भक्कम असे पुरावे असतील, त्याच्या संदर्भात माहितींचं संकलन असेल, या सगळ्या गोष्टींना खूप सारं महत्व प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून नेमकं ह्या इतिहासाची मांडणी करत असताना काही गोष्टी फार महत्वाच्या असतात, ज्या माध्यमातून त्या गोष्टींवर अर्थातच काय तर इतिहास लेखनावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या भागात आपल्याला काय पाहायचं आहे तर ही इतिहास लेखनाची परंपरा. नेमका इतिहास लेखनाला सुरुवात कुठून झाली आहे का नाही, सगळ्यात सुरुवातीला अगदी भूतकाळातली गोष्ट काय म्हणून आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं वाटतंय. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या इतिहास लेखनाची परंपरा कशी सुरू झाली हे आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचंय. दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, बाबा रे, पिढीजात पर इतिहास कशा तरी पद्धतीने लिहिला जात होता, मात्र अगदी अलीकडच्या काळापासून इतिहास लिहायला कशी सुरुवात झाली, त्याच्यात काय बदल झाले, याविषयीची चर्चा सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये अर्थातच या भागामध्ये करणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहित आहे युरोपमध्ये जसे वैज्ञानिक आहे ना, वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये युरोपचा वाटा हा फार महत्वाचा राहिलेला आहे. आणि त्या युरोपमध्ये है ना, जे काही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि त्याचा परिणाम है ना इतिहास लेखनावर कसा झाला, या विषयावर सुद्धा, या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करत असताना, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करत असताना इतिहासातले जे काही महत्वाचे विचारवंत आहेत है ना, त्या विचारवंतांचा इतिहास लेखनावर कसा प्रभाव पडला, त्यांनी इतिहास लेखनाला कशी दिशा दिली, या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा आपण या चॅप्टर मध्ये अर्थातच या सिरीज मध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर आपण मुद्दा लक्षात घेतला तर इतिहासाची मांडणी करत असताना कोणते कोणते मुद्दे महत्वाचे असतात, कोणत्या मुद्द्यांकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे ते म्हणजे उपलब्ध जे काही ऐतिहासिक माहिती असते है का नाही. इतिहासाची मांडणी करत असताना आपल्याला काहीतरी एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असते, मुळात त्या माहितीचं संकलन करणं आणि संकलन करत असताना ही माहिती नेमकी आपल्याला कशी पोहोचली, त्याचे संदर्भ काय आहेत, या गोष्टीला इतिहास लेखनामध्ये खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपण जे एखाद्या बातम्या ऐकत असताना है ना, आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आणि शेवटपर्यंत समजत नाही हो ती नेमकी सूत्र कोणती असतात आहे का नाही. मुळात अशा कोणत्याही सूत्रांचा वापर इतिहास लेखनामध्ये केला जात नाही. जे काही सूत्र असतात, जे काही माहिती असते, जी संदर्भ असतात, ते अगदी काटेकोरपणे आणि तथ्यावर आधारित असतात. अशा संदर्भाचं चिकित्सकपणे आहे का नाही एकदम सविस्तरपणे आकलन केलं जातं. दुसरा महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर ऐतिहासिक माहितीचं संकलन करणं, म्हणजे ती माहिती गोळा करणं, त्याचबरोबर ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप अधोरेखित करणं. एखादी गोष्ट घडली आणि ती गोष्ट घडल्यामुळे इतिहासामध्ये काय झालंय तर एखादा खूप मोठा बदल झालाय,
ज्याला आपण वेगवेगळ्या क्रांत्या म्हणतो, है ना. अशा वेगवेगळ्या क्रांत्या घडत असताना नेमकं त्या का घडल्या, त्याच्या बदलाला कोणते घटक कारणीभूत होते, अशा सगळ्या घटकांचा अभ्यास करणं, त्याचबरोबर त्यांचं तौलनिक विश्लेषण करणं, म्हणजे बॅलन्स, म्हणजे या गोष्टीपेक्षा एखादी मोठी गोष्ट घडली नव्हती का, त्याच्यापेक्षा छोटी गोष्ट घडली नव्हती का, त्याचा परिणाम का घडला नाही, याचाच का झाला, अशा सगळ्या गोष्टींचा असा बॅलन्स टाईप, है ना, म्हणजे असं बॅलन्स टाईप अभ्यास करणं, त्याला तौलनिक अभ्यास म्हणायचं. विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचं स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचं आकलन करून घेणं. स्थल कालात्मक म्हणजे नेमकं काय, म्हणजे पहा, एखादी गोष्ट उदाहरणार्थ औद्योगिक क्रांती युरोपातच का घडली हो, हे ना, महाराष्ट्रात का नाही घडली, भारतात का नाही घडली, म्हणजे तिथल्या काहीतरी परिस्थितीचा, तिथल्या भौगोलिक स्थितीचा, तिथल्या सामाजिक परिस्थितीचा, है ना, या गोष्टीवर इफेक्ट पडलेला असतो. फ्रेंच राज्यक्रांती फ्रेंच मध्येच का घडली, म्हणजे महाराष्ट्रात त्या पद्धतीचं शोषण चालू नव्हतं का, जे काही वेगवेगळे वर्ग आहेत, है ना, जसं त्यांच्याकडे उमराव वगैरे असे वर्ग होते, असं आपल्याकडे नव्हते का 4 वर्ग, मग खालच्या वर्गाचं शोषण आपल्याकडे चालू नव्हतं का, मग नेमकं तिथंच फ्रेंच राज्यक्रांती का घडली, तर या ठिकाणी स्थल कालात्मक, है ना, या दृष्टीनं अभ्यास करणं महत्वाचं असतं. तो अभ्यास कुठं केला जातो, इतिहासाची मांडणी करत असताना. ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत असलेल्या योग्य प्रश्नांची मांडणी करणं, म्हणजे मी जसं आता सांगितलं की बाबा फ्रेंच मध्येच का, है ना, आपल्या महाराष्ट्रात का नाही, भारतात का नाही, आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे प्रश्न क्रिएट होतात, प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांचा चिकित्सक पद्धतीने विचार करणं, अभ्यास करणं आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक म्हणजे इतिहासाची मांडणी करण्याच्या पद्धतीमध्ये येतात. दुसरा महत्वाची गोष्ट आहे की संभाव्य परिकल्पना मांडणे. संभाव्य परिकल्पना म्हणजे काय, बाबा इथं असं घडलंय हे का नाही, मग इकडं का नाही घडलं, आणि असं घडलं होतं तर मग त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, अशा गोष्टींचा, अशा कन्सेप्टचा अभ्यास करणं. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणं. चिकित्सक संशोधन करणं म्हणजे अगदी बारकाईनं त्यातले बारकावे बघणं, हे ना, ह्या सगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या अँगलनं तपास करणं, वेगवेगळ्या अँगलनं त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीची माहिती घेणं. अशा संदर्भात आपल्याला ह्या इतिहासाची मांडणी कशी केली जाते हे पाहायचं आहे, आणि त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी मदत करतात, कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचं आहे. काय सांगितलंय पहा, इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध घटकांपैकी, आहे का नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानशाखा व संस्था आहेत. याच्यामध्ये जसं की पुरातत्व, बघा ना, आपल्याकडे एखाद्या वेळेस पुरातत्व विभाग असतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण सांगायचं झालं ना, तर तुम्हाला माहितीये का, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये गोरोबा काकांची समाधी स्थळ असलेलं तेर गाव नाही ना, ढोकी, तेर अशी गाव आहे छोटी छोटी. त्या तेर गावामध्ये ना गेल्या काही दिवसांपासून पुरातत्व विभागाकडून उत्खनन चालू आहे, आणि तिथं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. किंवा आपली हडप्पा संस्कृती असेल, जिथं उत्खननाच्या माध्यमातून तिथल्या जुन्या संस्कृतीचे पुरावे आपल्या हाती लागले. म्हणजे काय, तर ही इतिहासाची मांडणी करत असताना आपल्याला जो काही महत्वाचे पुरावे, महत्वाच्या ज्या काही मुद्द्यांचं आकलन होतं ना, त्याच्यात सगळ्यात महत्वाचा वाटा असतो पुरातत्व विभाग. अभिलेखागार म्हणजे काय, तर जिथं जुन्या आहे ना, जुन्या काळातल्या माहिती वगैरे लिहून ठेवलेली असते, तिथं शिलालेख वगैरे अशा सगळ्या प्रत्येक गोष्टींचं आहे ना आपण ठेवलेले असतात त्या ठिकाणी. अशा अभिलेखागाराचं सुद्धा आपल्याला काय होते, मदत होते. त्याचबरोबर हस्तलिखितांचा अभ्यास. हस्तलिखितांचा म्हणजे कोणीतरी काहीतरी एखादा हस्तलिखित लिहून ठेवलेला आहे, जुन्या काळातल्या एखाद्या अभ्यासकांना असेल, एखाद्या राजे महाराजा असेल, किंवा त्यांच्या दरबारात असलेल्या कोणी, आहे का नाही, एखाद्या प्रवास्यानं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी आपल्याला इतिहास लेखन करत असताना मदतीला होते. पुराभिलेख असतील, अक्षरवाटिका शास्त्र, भाषा रचना शास्त्र, नानक शास्त्र, वंशावळींचा अभ्यास वगैरे. म्हणजे आपल्याकडे बघा ना, ते पाठीमागे असे काही दिवसापूर्वी येतात ना, त्यांना आमच्या गावाकडं, आमच्याकडे असं ठाकर असं म्हणतात. अजून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नाव येतात, आणि त्यांच्याकडे ना आपल्याकडे अशी पूर्ण वंशावळ असते. म्हणजे आपल्या आजोबाचं नाव काय होतं, आपले पूर्वज कुठून आले होते, कुठं स्थायिक झाले, कसे आले, त्यांचा जुना व्यवसाय काय होता, ह्या सगळ्या गोष्टींची फार रंजक माहिती ते लोक नंदीवरनं येतात बघा आपल्याकडं, त्यांच्यासोबत नंदी असतो, त्यांच्यासोबत आहे ना, ते कधीतरी येतात, असं सगळ्या गोष्टी असायच्या. आता मला वाटतंय कालाच्या ओघामध्ये हे थोडंसं बंद होतंय की काय, असं थोडासा प्रश्न पडतोय. मला जसं आठवतंय तसं खूप दिवसापासून ही अशी माणसं आपल्या गावाकडे आलेली नाहीत. मला वाटतं तुमच्या गावाकडे जर कधी कुणी आलं तर त्यांची माहिती घ्या, त्यांच्या
त्यांच्याकडनं सगळी आपली वंशावळी लिहून घ्यायचा जा. आणि अलीकडच्या काळात तुमच्या गावात जर कुणी येत असेल ना, तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका की असं असं या गावामध्ये अशा अशा पद्धतीची ती माणसं, ज्यांच्याकडं म्हणजे पहा ती काही सरकारी माणसं नव्हती, पण ती आपल्या पिढीजात परंपरागत नोंदी ठेवण्याचं काम आजपर्यंत करत आलेली आपल्याला पाहायला भेटतात. चला, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या चॅप्टरचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन शब्द फार महत्वाचे असतात. ते म्हणजे इतिहास लेखन म्हणजे काय, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतिहासकार कोणाला म्हणायचं. तर इतिहास लेखन म्हणजे काय, असा जर कधी प्रश्न आला, हे का कधी रिकामी जागा असेल, कधी आपल्याला एखादी छोटी माहिती लिहायची असेल टिपामध्ये वगैरे, तर आपल्याला माहित असलं पाहिजे की इतिहासात उपलब्ध असलेल्या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून, है ना, इतिहासात जे काही पुरावे उपलब्ध आहेत या सगळ्या पुराव्यांचं चिकित्सक पद्धतीने संशोधन करणं, त्याचबरोबर भूतकाळात घडून गेलेल्या है ना ज्या काही घटना आहेत त्या घटनांची मांडणी कशी केली जाते, या मांडणी केली जात असताना ही कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी जी मांडणी करण्याचं काम किंवा ह्या मांडणी लेखनाच्या माध्यमातून जे मांडण्याचं काम आपल्या समोर करतात, यांना काय म्हणायचं, मांडणी केली जाते, ती मांडणी करण्याला इतिहास लेखन असं म्हणायचं. आणि हे सगळं जे करतो त्याला काय म्हणायचं, इतिहासकार म्हणायचं. म्हणजे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणारा जो काही संशोधक असतो त्या संशोधकाला काय म्हणायचं, इतिहासकार म्हणायचं. म्हणजे किती सोपं आहे बघा. तुमच्या लक्षात आलं असेल ही जी रचना आहे ना, ह्या रचनेसाठी किती घटक महत्वाचे असतात त्याला, आणि ह्या सगळ्या गोष्टीला इतिहास लेखन म्हणत असताना हे जे काही करणारा संशोधक असतो, है ना, माणूस असतो, कोणी पण असेल, आपल्याला पुढे त्याचा अभ्यास करायचा आहे, ह्या सगळ्या घटकांना काय म्हणायचं, इतिहासकार असं म्हणायचं. ठीक आहे, इतिहास लेखन आणि इतिहासकार या गोष्टीने, या दोघांमधला फरक तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, आता बघा हे सगळं करत असताना आपल्याला काही गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे काय, तर अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि तिचं ज्ञान करून देणं इतिहासकाराला शक्य नसतं. मग तो काय करतो बघा, इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे यावर अवलंबून असतं. म्हणून निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. म्हणजे बघा आपल्याकडे तुम्हाला माहितीये का, म्हणजे आपल्या आहे ना महाराष्ट्राचा इतिहास जर विचारात घेतला तर मराठ्यांचा इतिहास असेल, पेशवाईचा इतिहास असेल, अशा वेगवेगळ्या घटकांचा आहे का नाही, वेगवेगळ्या काल पद्धतीचा इतिहास असेल, काळानुसार आपल्याला घडलेले जे काही घटना त्यांची आहे ना माहिती असेल, या सगळ्यांमध्ये ना वेगवेगळ्या इतिहासकारांनी आपलं बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, एखादी गोष्ट घडून जाते आणि घडल्यानंतरच्या काळात म्हणजे कुठंतरी अशी लिंकेज तुटलेली असते. एक गोष्ट घडली त्याच्यानंतर दुसरी घडली, पण तिसरीचे पुरावे नाहीत आणि चौथी माहीत झाली, मग ही तिसरी काय घडलेली असू शकते याविषयी काय करतात ना वेगवेगळे इतिहासकार आपले आपले मतांतर त्या ठिकाणी मांडतात. आणि तिसरी गोष्ट कोणालाच माहित नसते काय झालेली आहे, म्हणजे त्यांच्यातली जी स्टेप आहे. तरी प्रत्येक इतिहासकार काय करतो, स्वतःच्या आकलन क्षमतेनुसार है ना, म्हणजे त्या गोष्टीतला सांधा बांधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इतिहासकार जी काही वैचारिक दृष्टिकोन त्यानं त्या ठिकाणी अवलंबलेला असतो, जे काही तर्क वगैरे लावलेले असतात, हे सगळ्या गोष्टी सुद्धा त्या पातळ्यांवर चिकित्सक पद्धतीने तसा विचार करून मांडलेल्या असतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये काय, तर जगभरातल्या प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं सुद्धा नाही बरं का. म्हणजे बऱ्याच वेळेस लेखनाच्या पद्धती नव्हत्या किंवा इतिहास जतन करून ठेवण्याची काही साधनं नव्हती. म्हणजे याचा अर्थ नाही ना की मला माझा भूतकाळ काय होता हे जाणून घ्यायची इच्छा नाही, बिलकुल असते. म्हणजे माझे आजोबा काय करत होते, माझे पंजोबा काय करत होते, त्यांचा व्यवसाय काय होता, त्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यांचं जगणं कसं होतं, ते किती हालाकीचं असेल का, असे पाटील वगैरे अशी होते हे नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींबद्दल मला चिकित्सा असू शकते म्हणजे असतेच, प्रत्येकाला असते, पण माहित नाही ना, आपला इतिहास आपल्यापाशी उपलब्ध नाही. म्हणजे तसंच एखाद्या संस्कृतीच्या संदर्भात सुद्धा घडतं. म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या घराण्याचा इतिहास एकतर माहित असू शकतो किंवा माहित नसू शकतो. माहित असू शकतो कारण मी आता जसं सांगितलं तुम्हाला, तुम्ही त्या ठाकरांकडनं किंवा अशा वेगवेगळ्या घटकांकडनं तुम्ही तुमची माहिती घेतलेली आहे. बऱ्याच वेळेस असंही असू शकतं की तुम्हाला त्याच्याबद्दल, तुमच्या घराण्याबद्दल काहीच माहिती नाही, हे का नाही. एक फार तर आजोबा पंजोबापर्यंत, पंजोबाच्या वडिलांपर्यंत त्याच्या मागं काहीच माहिती नाही. पण असं काही तुम्हाला तुमच्या 10-15 पिढ्यांचा इतिहास माहिती आहे असं काही आहे का, नाही. म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ही साधनं होती आणि ज्यांच्याकडे माहिती नाही, याचा अर्थ काय,
तर साधनं नव्हती, ती परंपराच नव्हती, काय मागचं गेलं झालं, आपल्याला म्हणतात ना झालं गेलं गंगाला मिळालं, अगदी त्या पद्धतीनं. आता मला एक गोष्ट सांगा, हे सगळं करत असताना वडीलधाऱ्या व्यक्तींकडनं ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळी सुद्धा भासत होती. मग त्यांनी काय पर्याय, म्हणजे मागच्या पिढीनं आपल्याला जे काही ज्ञान दिलेलं आहे, जो काही इतिहास दिलेला आहे, ज्या काही माहिती दिलेली आहे आपल्या पूर्वजांची, ते आपण काय करणार, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार. पण हे करत असताना त्यांनी काय केलं, तर काही गोष्टी आहे ना त्या कोणत्या माध्यमातून पोहोचवायच्या. म्हणजे बऱ्याच वेळेस बघा आपल्याकडे काय होतं ना, ज्या काही धार्मिक वगैरे गोष्टी असायच्या, रामकृष्णाच्या गोष्टी असायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ना असं म्हणजे आजीला सांगितल्या जातात, आजीनं नातवाला, आजी आहे ना, असं करत करत एका पिढीकडनं त्या दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. इथं काय केलं, इथं ह्या गोष्टी म्हणजे हा जो इतिहास मांडायचा आहे ना, तो गुहा चित्रांद्वारे, म्हणजे आपल्या एखाद्या गुहेत ते चित्र शिकारीला जातांचं असेल, सैन्याचं असेल, अशी वेगवेगळी चित्र निर्माण केली जायची आणि ह्या गुहेतली चित्र पिढ्यानपिढ्या राहायची. त्यावेळेस समजायचं अरे हा जुन्या काळी सुद्धा असं काहीतरी चालायचं म्हणून. गुहा चित्रांद्वारे स्मृतीचं जतन असेल, कहाण्यांचं कथन. मी सांगितलं ना, एखादी गोष्ट म्हणजे आजीनं नातवाला सांगितलं, नातवानं परत त्यांच्या नातवाला सांगितलं, म्हणजे असं पुढच्या पिढीकडनं एखादी गोष्ट सांगत राहणं. त्याच्यामध्ये माध्यमातून सुद्धा आपण आपल्या इतिहासाची मांडणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं करत असतो. ठीक आहे. कहाण्यांचं कथन असेल, गीत आणि पोवाडे असतील, म्हणजे पहिलं बघा ना, रामायणांमधले गीत असतील, पोवाडे असतील वेगवेगळे वगैरे, आहे का नाही, जात्यांवरच्या ओव्या, म्हणजे आपल्याकडे जर तो भाग पाहिला ना, तर जात्यांवरच्या ओव्या असतील, गाणे असतील, गवळणी असतील, ह्या सगळ्या माध्यमातून आपण सुद्धा काय केलेलं आहे, तर आपला इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे आपल्याकडे घडायचं थोडक्यात तेच इकडं. हे पोवाड्यांचं गायन असेल, यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. मग आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. मग आज जर आपण पाहिलं ना, इतिहासाची साधनं बघतोय आपण, आहे का नाही, मग इतिहासाची साधनं, इतिहास लेखनाची साधनं बघत असताना म्हणजे आधुनिक काळामध्ये लेखनाचा शोध लागला, आहे का नाही, पाटी पेन्सिल आली, सगळ्या गोष्टी म्हणजे लिखित स्वरूपात उपलब्ध करून देण्याची साधनं आली. म्हणून आजचं सोडा हो, विषय आजचा नाहीये, आजचं बघण्यासाठी आपण आहोत ना, आम्हाला कालचं जाणून घ्यायचंय. आणि कालचं जाणून घेण्यासाठी आपल्याकडे काय होतं, तर मी जसं आता सांगितलं, पोवाडे असतील, है ना, ओव्या असतील, जसं आपल्याकडे जात्यांवरच्या ओव्या होत्या, तसं तिकडं वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रचलित होत्या. अशा पद्धतीने इतिहास हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवला जायचा. आता मला सांगा, त्याचं एक आपल्याला उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे का नाही. हे चित्र तुम्ही पाहिलंच असेल, फ्रान्स इथल्या लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन असा शिलालेख आहे आणि त्या शिलालेखावर काय आहे ना, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला तुम्ही सांगा, वाचून सांगू शकता तुम्ही की काय सांगितलेलं आहे. ह्या चित्रामध्ये म्हणजे हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची एक शिस्तबद्ध अशी रांग आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून काय दिसून येतं, सैन्याची शिस्त दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा युद्ध व्हायचं, युद्ध होत असताना त्या ठिकाणी शस्त्र कोणती वापरली जायची, तर भाला आणि ढाल ही शस्त्र वापरली जायची, आहे का नाही. हे सगळं करत असताना त्यांचा नेतृत्व करणारा सेनापती हा त्यांच्या समोर आहे, असं या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. मग मला सांगा, म्हणजे सेना आणि सेनापती या सगळ्या गोष्टींचा आहे ना संबंध, किंवा त्या ठिकाणी युद्ध व्हायचे, राजे महाराजे असायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्या चित्राच्या माध्यमातून, म्हणजे चित्र एकच आहे पण कितीतरी गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न या चित्राच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला भेटतो. किती अप्रतिम आहे ना. मग मला सांगा, ऐतिहासिक घटनांच्या अशा लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदी जर कुठं झालेली आहे ना, तर ती झालेली आहे मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये. म्हणजे बघा, आपल्या भारतातील जशी हडप्पा संस्कृती आहे, सिंधू संस्कृती आहे का नाही, हे जसे संस्कृतीची नावं आहेत. आपल्याला सध्याच्या काळात म्हणजे त्या दिवशी मी असंच 10वीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की माया संस्कृती. आता माया संस्कृती म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं असेल, आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेला शेवटच्या दिवसाचा एक जोक, आहे का नाही, असं हे जग बुडणार असं माया संस्कृती सांगितलं वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला त्या गोष्टीत पडायचं नाही. तशी एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे, मेसोपोटेमिया मधील जी काय सुमेर नावाची संस्कृती, म्हणजे जसं आपली हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, तशा वेगवेगळ्या जगभरात संस्कृती आहेत, है का नाही, वेगवेगळ्या प्रदेशानुसार. आणि त्या ठिकाणी याला नाव काय दिलेलं आहे संस्कृतीला, सुमेर संस्कृती. आणि त्याच्या माध्यमातून हे चित्रण आपल्याला
पाहायला भेटलेलं आहे. तर काय आहे, सुमेर साम्राज्यामध्ये होऊन गेलेले त्यांचे राजे असतील, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या असतील, या सगळ्यांचं वर्णन तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेलं आहे. आणि त्यातला सगळ्यात प्राचीन शिलालेख जर कोणता असेल तर तो होता 4500 वर्षापूर्वीचा. आणि ह्या 4500 वर्षापूर्वी सुमेर मधल्या 2 राज्यांमधल्या झालेल्या युद्धाची नोंद करणारा हा शिलालेख असून तो सध्या फ्रान्स मधील कोण्या ठिकाणी ठेवलेला आहे, लुव्र नावाच्या एका संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही वेगवेगळे संग्रहालय असतात ना, वस्तू संग्रहालय वगैरे, अशा ठिकाणी नक्की भेट देत जा, आहे का नाही. मला सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात, तुमच्या जिल्ह्याचं ठिकाण काय आहे, तालुक्याचं ठिकाण काय आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कोणती संग्रहालय आहेत याची माहिती मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगल. त्यात तत्पूर्वी तुम्ही सांगा की नेमकं तुम्ही कुठून बिलॉंग करता, म्हणजे मी तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायला नक्की जायला सांगल. ठीक आहे, मला कमेंट सेक्शन मध्ये सांगाल तुम्ही. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टीची माहिती आपल्याला असली पाहिजे की नेमकं इतिहास लेखनाची म्हणजे जुनी जी काय पद्धत असायची ती नेमकी कशी होती. ठीक आहे, आता बघा इतिहास जे काय आता हे झालं प्राचीन काळामध्ये, हे का नाही. आता आपण विचार करूयात आधुनिक इतिहास लेखनाला सुरुवात कशी झालेली आहे. या आधुनिक इतिहास लेखनामधल्या काही पद्धती महत्वाच्या होत्या. मी काय म्हणतो, काही पद्धती, त्यातली बघा त्या 4 पद्धतीत, त्या 4 पद्धतींमध्ये ना सगळ्यात पहिली पद्धत आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. ती पहिली पद्धत म्हणजे शास्त्र शुद्ध आहे. शास्त्र शुद्ध म्हणजे काय, शास्त्राला धरून, म्हणजे इथं खोटं काही चालत नाही. असं म्हणतो ना आपण, खोटं बोलायचं नाही, तसं खोटं काही चालत नाही. शास्त्र शुद्ध म्हणजे शास्त्राला धरून असलेली पद्धत. ही पद्धत कशी आहे तर तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे इतिहास लेखनाची पहिली पद्धत जर कोणती असेल तर ती शास्त्र शुद्ध आहे. आणि शास्त्र काय सांगतं, प्रश्न विचारायला सांगतं. असं एखादी गोष्ट घडली, का घडली, अशीच का घडली, है ना, व्हाय, WHY, व्हाय म्हणजे का, आणि का घडली, कशी घडली, प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर जर सुसंगत भेटलं ना तर समजायचं या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. म्हणून पहिली पद्धत ध्यानात ठेवा, पहिली पद्धत आहे शास्त्रशुद्ध आणि त्याची सुरुवात प्रश्न विचारण्यापासून होते, प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. विषय संपला. ठीक आहे, चला आपण दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे पाहूयात. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे हा प्रश्न, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. बरोबर आहे ना, म्हणजे प्रश्न असं कधी निसर्गानं प्रश्न विचारलाय असं कधी झालंय का, नाही. निसर्ग आपल्याला उत्तर देतो पण निसर्ग आपल्याला कधी प्रश्न विचारत नाही. प्रश्न माणूस विचारतो, आहे का नाही. मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संदर्भात असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा दैव देवतांच्या कहाण्या कथांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे इतिहास लेखनामधलं सगळ्यात महत्वाचं जर वाक्य कोणतं असेल ना, म्हणजे पहा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फक्त त्या गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नका किंवा अन्वय अर्थ काढू नका. ठीक आहे, म्हणजे पहा आपल्याकडं वेगवेगळे राजे महाराजे होऊन गेले, हे का नाही. त्यांचा बऱ्याच वेळेस आहे ना देवतांशी सुद्धा संबंध जोडण्यात आला. पण विचार केलाय का तुम्ही कधी, तुम्ही एखाद्या इतिहासाच्या पुस्तकात अशी कोणती घटना आहे ना, म्हणजे एखाद्या राजाचा थेट, म्हणजे बघा जो काय प्रभू रामचंद्र होते किंवा कृष्ण होते, म्हणजे असं पण इतिहासात मांडणी केली जाते, अरे बाबा हे एक राजे होते, हे का नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे देव यांच्यापेक्षा एक कर्तव्यदक्ष राजा कसा होता या दृष्टीनं पहा. पण ज्यावेळेस तो इतिहासाची मांडणी करत असताना त्याचं दैवीकरण नाही केलं जात. ठीक आहे, आणि म्हणून तोच इतिहास खरा असतो, तोच इतिहास श्रेष्ठ असतो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा एखाद्या है ना कर्तृत्वाचा इतिहास मांडत असताना त्याचं दैवीकरण केल्याचा प्रयत्न केला जात नाही, तो खरा इतिहास असतो. आणि म्हणून बघा इतिहासात तुम्हाला कधीच कोणत्या राजाचा असा देवाशी असलेला संबंध आहे का नाही किंवा त्याचं दैवीकरण तुम्हाला इतिहासात पाहायला भेटणार नाही. हा म्हणजे अशा एखाद्या गोष्टींमध्ये कहाण्यांमध्ये किंवा अशा खाजगी व्यासपीठावर ती गोष्ट वेगळी आहे, पण कधी तुम्हाला अशा इतिहासात असा संबंध दिसणार नाही. आणि जर कधी दिसला तर त्याला कधीच चुकून इतिहास म्हणू नका. चला तिसऱ्या मुद्द्यांकडे जाऊयात. मुद्दा समजला असेल तर समजून घ्या, गैरसमज करून घेऊ नका. ठीक आहे, चला नंतर तिसरा मुद्दा आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे एखादा प्रश्न निर्माण झालाय ना, मग त्याला उत्तर द्यायचं इतिहासाच्या माध्यमातून, तर हे उत्तर देत असताना ते पुराव्यानिशी दिलं जातं. ठीक आहे, पुरावा असल्याशिवाय उत्तर दिलं जात नाही, त्याचा पुरावाच असला पाहिजे
त्यामुळे इतिहासाची जी काय मांडणी आहे ती तर्क सुसंगत होते, म्हणजे आधारित होते. म्हणजे जे काही उत्तर भेटलेलं आहे इतिहासाच्या माध्यमातून, जो काही मुद्दा आपल्या समोर मांडला गेलेला आहे त्याला असा भरभक्कम आधार भेटलेला असतो. आणि हे 3 मुद्दे ध्यानात ठेवण्याबरोबरच चौथा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे, तो म्हणजे मानव जातीनं भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. म्हणजे तुम्ही काल काय होतात, तुम्ही काल काय कृत्य केलेलं आहे, यावरनं तुमचा उद्याचा प्रवास अवलंबून असतो. हे जसं आहे ना त्याच्यावरनं म्हणजे काय, तर अशी ही मानवी घटनांची जी काही साखळी आहे ती साखळी गुंफण्याचं काम इतिहासातली ही चौथी पद्धत करते. लक्षात राहू द्या. तर ह्या कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे इतिहास लेखनाच्या 4 पद्धती कोणत्या आणि त्या सविस्तर स्पष्ट करा, त्याच्यामध्ये हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, दुसऱ्या महत्वाचा गोष्ट आहे की ह्या वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे बीज रुळणं म्हणजे सुरुवात होणं, त्या सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठं झालेली आहे, तर ग्रीक इतिहासाच्या लेखनामध्ये या सगळ्या गोष्टीची सुरुवात झालेली पाहायला भेटते. ठीक आहे. कधीपासून असं म्हणजे मानलं जातं, बघा शेवटी असं मानलं जातं म्हणजे काय, तर नक्की नाही, त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे, असू शकतंय त्याच्या प्राचीन अजून काहीतरी आहे, पण जनरली असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची जी काही अशी तर्क शुद्ध मांडणीला जी काही सुरुवात झालेली आहे ती ग्रीक संस्कृतीपासून झालेली आहे. आणि ज्याच्यामध्ये आपल्या जो काही इतिहास अर्थातच हिस्ट्री हा जो काही शब्द आहे ना, तो शब्द सुद्धा आपल्याला कुठून भेटलेला आहे, तर हिस्ट्री हा शब्द सुद्धा ग्रीक भाषेतला आहे. ध्यानात असू द्या, कधी विचारला कधी कामाला आलं तर माहित असलं पाहिजे. हिस्ट्री हा शब्द कुठला आहे, ग्रीक भाषेतला आहे. आणि तो इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हेरोडोटस, हे एका आहे ना इतिहासकाराचं नाव आहे, मानवाचं म्हणा शास्त्रज्ञाचं म्हणा, ठीक आहे, ज्यानं असं इतिहासासंदर्भात काम केलेलं आहे. हेरोडोटस हा ग्रीक इतिहासकार होता आणि त्या ग्रीक इतिहासकारानं सगळ्यात पहिल्यांदी हिस्ट्री या शब्दाचा वापर केला. तो सगळ्यात पहिल्यांदी त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी, म्हणजे जसं आपण एखाद्या ग्रंथाला किंवा एखाद्या गोष्टीला आहे ना एखाद्या पुस्तकाला टायटल देतो ना, तसं त्या हेरोडोटस नावाचा इतिहासकार होता. त्यानं द हिस्ट्रीज या त्याचा जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथाला टायटल देण्यासाठी हिस्ट्री या शब्दाचा वापर केला होता. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कधी प्रश्न विचारला गेला हिस्ट्री या शब्दाची उत्पत्ती कशी झाली वगैरे, तर ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. किती सविस्तर आणि किती अगदी स्पष्ट भाषेमध्ये आपल्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. आता मला सांगा, जे काही आपल्या पुस्तकातला तिसरा मुद्दा आहे ना, तो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे युरोप मधल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि त्याचा इतिहास लेखनाशी काय संबंध आहे. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन आला म्हणजे तिथं सत्य आलं आणि सत्य आलं म्हणजे त्याचा थेट फायदा हा इतिहास लेखनाला कसा झाला, याविषयीची माहिती आपण या प्रकारामध्ये पाहूयात. बघा, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमधलं जे काही तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये जी काही प्रगती होती ना ती अमाप झाली होती. म्हणजे पहा ना, आपल्याकडं ज्या काही वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस इतिहासात पाहतो त्याच्यामध्ये युरोपमध्ये बरीच प्रगती ह्याच्यामध्ये झालेली असायची होती. आता ह्याच्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणं शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. आणि पुढील काळामध्ये युरोप असेल अमेरिका असेल त्यांच्यामध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या संदर्भात किंवा या विषयासंदर्भात खूप विचारमंथन झालं आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व येत गेलं. वस्तुनिष्ठता म्हणजे काय, तर असं ठराविकपणा आहे का नाही, बाबा हेच आहे आणि ते असंच आहे, ते वेगवेगळ्या पुराव्यानिशी पडताळून पाहणं, त्याला असे वेगवेगळे पर्याय नसणं, खूप सारे पर्याय नसणं किंवा असं असंभव किंवा प्रोबॅबिली अशा गोष्टी नाही. वस्तुनिष्ठता म्हणजे ठराविक एखाद्या गोष्टींबद्दल ठाम मत असणं आहे का नाही, असं प्रोबॅबिली वाटायली मला शक्यता वाटायली असं नाही, याला इतिहास म्हणत नाहीत. ठीक आहे. 18व्या शतकाच्या आधी युरोप मधल्या विद्यापीठांमध्ये सर्वत्र म्हणजे आपल्याला माहिती आहे ना पहिलं काय असायचं, देव धर्म आहे ना आणि धर्माधारित संकल्पना, ईश्वरी विषयक संकल्पना, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तिकडच नाही हो आपल्याकडे पण तुम्हाला माहित आहे ना आपल्याकडे पण काय होतं, तर सगळ्या गोष्टींमध्ये सगळं याच्यातच बरबटलेलं होतं, सगळं काही याच्यात गुंतलेलं होतं. मग आपल्याला पुढं काय झालं, तर ह्या सगळ्या ईश्वरी विषयक चर्चा आणि तत्संबंधी तत्वज्ञान या विषयांना लोक जास्त महत्व द्यायचे, जास्त हाताळायचे.
कुणी विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, इतिहास या गोष्टींकडे कुणी लक्षच दिलं नाही किंवा त्यावर जास्त चर्चा होत नव्हती. पण असताना जे काही आता पुढे काय घडले आपल्याला पाहायचंच आहे. पण हे चित्र हळूहळू बदलायला लागलं. कधीपासून बदलायला लागलं बघा, 1737 मध्ये जर्मनीला गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. बघा कधी परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, रिकाम्या जागांसाठी परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं, या ठिकाणी 1737 ला, आहे का नाही, हे ध्यानात ठेवायचं. 1737 ला जर्मनीमध्ये ठिकाण कोणतं आहे ते गॉन्टिगेन, आणि या गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. त्या विद्यापीठामध्ये पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा इतिहास या विषयाला स्वतंत्र असं स्थान प्राप्त झालं. म्हणजे जसं भाषा किंवा गणित असेल, है ना, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असे जे काही वेगवेगळे विषय आहेत त्या विषयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला जसं आता 6 पैकी इतिहास असा एक विषय आहे ना, ह्या विषयाला जसं तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे, तसा इतिहास या विषय सगळ्यात सुरुवातीला विद्यापीठांमध्ये कधी पोहोचला, 1737 ला ज्या गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली, तर त्या विद्यापीठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या इतिहास विषयाला काय झालेलं आहे, सगळ्यात सुरुवातीला एक विषय म्हणून परवानगी भेटलेली आहे. ठीक आहे. मग पुढं या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं आणि जर्मनीतल्या मग पुढे चालून काय झालं, वेगवेगळे जे काय असे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये सुद्धा या ठिकाणी इतिहास हा विषय शिकवायला सुरुवात केली जाऊ लागली. म्हणजे विचार करा तुम्ही, आम्ही तुम्ही जो विषय शिकत आहोत त्या विषयाला सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे त्याच्या आधी इतिहास म्हणजे भूतकाळ, अरे झालं गेलं गंगेला मिळालं आपल्याकडे जसं असं म्हटलं जातं, तर तसं तुम्हाला माहित असलं पाहिजे की सगळ्यात सुरुवातीला इतिहासाच्या हे ना अध्यापनाला आणि अभ्यासाला नेमकी कधीपासून सुरुवात झालेली आहे. आता हे सगळं करत असताना ना विचारवंत किंवा ज्यांनी ह्या गोष्टी घडवून आणल्या, ज्यांच्या माध्यमातून या गोष्टी घडल्या, त्यांचा फार महत्वाचा वाटा असतो, है ना. आणि म्हणून आता आपण अशा विचारवंतांचा ह्या इतिहास लेखनाच्या जडणघडणीमध्ये कसा वाटा आहे याचा आपण अभ्यास करूयात. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, या सगळ्यांमध्ये जो काही पहिला व्यक्ती आहे का नाही, त्या पहिल्या माणसाचा अर्थातच रेने देकार्तची नेमकी काय भूमिका होती, त्याचं नेमकं काय योगदान राहिलेलं आहे याचा आपण अभ्यास करूयात. तत्पूर्वी महत्वाचे इतिहास लेखनाचे जे काही शास्त्र विकसित होण्यामध्ये ज्या विचारवंतांचा हातभार लागला, त्यातल्या काही विचारवंतांची माहिती घेत असताना सगळ्यात आघाडीने नाव घ्यावं लागतं ते म्हणजे रेने देकार्त याचं, ज्याचा जन्म 1596 आहे आणि मृत्यू 1650. म्हणजे बघा ऐन मे है ना, ऐन मे 54 वर्षाचं आयुष्य लाभलेला माणूस. पण त्या बघा मी काल परवा आपला एक शॉट टाकलेला आहे, ज्याला राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ज्या रामानुजन यांचा जन्मदिन आहे का नाही, म्हणजे ज्या माणसाला फक्त 32 वर्षाचं आयुष्य लाभलं, विचार करा. आणि ज्या माणसाच्या येण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातल्या गणिताला एक वेगळा आयाम आणि एक वेगळी दिशा प्राप्त झाली. ज्या माणसाचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी केला जातो, ज्या माणसाचं आयुष्य फक्त 32 वर्ष हो, म्हणजे 32 वर्षात माणूस काय करू शकतो. आपल्याकडं 28-35 वर्षापर्यंत तर माणूस शिकतोच हो. एमपीसीची तयारी करत असतानाच 35 कशी निघून जातात कळत नाही. म्हणजे 38 वर्ष काहीतरी मला वाटतं 38 हे एज लिमिट आहे. तर आमची मुलं 38व्या वर्षी आंदोलन करतायत, म्हणजे आम्ही एजबार झालोत म्हणून. विचार करा, ही अवस्था आहे आपल्याकडं. आणि त्या माणसाला 56 वर्षाचं किंवा रामानुजन सारखा माणूस 32 वर्ष, आणि त्या 32 वर्षाच्या लाईफ स्पॅन मध्ये ही माणसं काय मिळवतात. म्हणजे आपला इतिहास सुद्धा म्हणजे आपण ह्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपला इतिहास सुद्धा ग्रेट आहे बरं, याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. चला, आपल्याला रामानुजन बद्दल पण माहिती घ्यायची, आपण त्या गणिताच्या सेशन मध्ये घेऊया. चला, तर रेने देकार्तनं या म्हणजे 54 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसाचं काय मोलाचं काम होतं ते बघूयात. बघा, इतिहास लेखनासाठी जे काय वापरल्या जाणारे जे काय ऐतिहासिक साधनांची आहे का नाही, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता असते ना, ती तपासून घेणं आवश्यक आहे. आणि बरोबर आहे असं मत सगळ्यात पहिल्यांदा जर आग्रहानं कुणी मांडला असेल ना, तर त्याच्यामध्ये रेने देकार्त हा सुरुवातीला होता. आणि बरोबर आहे, मुद्दा पटण्यासारखा आहे. म्हणजे बाबा तुम्ही ज्या मुद्द्यांवर, ज्या गोष्टींवर विश्वास ठेवताय ना, ज्या कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्ही इतिहासाची मांडणी करताय ना, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कागदपत्रांची सत्यता पडताळून बघितली पाहिजे. बरोबर आहे. असं मत ज्या विचारवंतांनी मांडलं त्यात सगळ्यात महत्वाचा विचारवंत होता तो म्हणजे रेने देकार्त. आता याच्यामध्ये या रेने देकार्तनं लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड नावाचा एक ग्रंथ आहे, विचारला जाऊ शकतो रिकाम्या जागांमध्ये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यानं बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इतिहासकार आणि त्यांची ग्रंथ
यांचं पाहिले पाहिजे, नाहीतर तो चुकीची जोडी ओळखा म्हणून जो प्रश्न असतो ना त्याच्यात 100% म्हणजे लागली म्हणून समजायचं. ठीक आहे, लॉटरी जर बरोबर असेल, आपल्याला बरोबर माहिती असेल तर ठीक आहे. तर हा रेने देकार्त आहे आणि त्यानं लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामधले एक नियम, शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टिकोन फारच महत्वाचा मानला जातो. तो कोणता आहे? तर एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या जोपर्यंत सिद्ध होत नाही, म्हणजे प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. विषय संपला. किती सोपं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्या ग्रंथाचं नाव लक्षात राहू द्या, शास्त्रज्ञाचं नाव लक्षात राहू द्या, त्याचा लाईफ स्पॅन ध्यानात ठेवला, चांगली गोष्ट आहे, हे का नाही. आणि त्याचं जे काही वाक्य होतं ते वाक्य सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवाल. बघूयात, माहिती घेऊयात आपण दुसऱ्या शास्त्रज्ञ विचारवंताबद्दल. चला बघा, व्होल्टेयर हे नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. तो एक सगळ्यात महत्वाचा विचारवंत होता इतिहासामधला. आणि त्यानं काय सांगितलंय बघा, व्होल्टेयरचं मूळ नाव, हा ते पण माहित असलं पाहिजे बघा, म्हणजे व्होल्टेयर आपल्याला ध्यानात राहील. त्याच्यानंतर त्याचं मूळ नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचं मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी अरुये. ठीक आहे, आता हे नाव ध्यानात ठेवत असताना त्याचा जो काही लाईफ स्पॅन होता तो आहे 1694 ते 1778. म्हणजे एवढं पण चांगलं नाही पण बऱ्यापैकी, आहे का नाही. चला त्या टाइम पिरियड पर्यंत यांना विषय लाभलेला आहे. त्या व्होल्टेयर या फ्रेंच तत्वज्ञानानं इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता, म्हणजे बघा काय तुम्ही इतिहास मांडताय ना, मग इतिहास मांडत असताना म्हणजे आपल्याकडे पण बघा, इतिहास म्हणजे की इतिहास म्हणलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय आठवतं हो? इतिहास म्हणजे लढाया, राजे महाराजे, त्यांचं साम्राज्य, त्यांच्या राण्या, त्यांचं सैन्य आणि त्यांनी ते केलेले पराक्रम. हे इतिहासापुरतं मर्यादित आहे का? नाही. तर ह्या व्होल्टेयरचं असं म्हणणं होतं की बाबा एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करताय, अभ्यास करताय, इतिहासाची मांडणी करताय, त्यावेळेस ही मांडणी करत असताना फक्त राजे महाराजे, त्यांचे लढाया, त्यांचं साम्राज्य है ना, त्यांचे घटनाक्रम या गोष्टींकडे जाऊ नका. म्हणजे जा, मान्य आहे, म्हणजे ते पण करा, पण त्याच्या सोबत सोबत काय करा ना, तत्कालीन काळातली आर्थिक परिस्थिती कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, तिथली शेती कशी होती, तिथले परंपरागत व्यवसायांची काय परिस्थिती होती, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा करायला पाहिजे. आणि इतिहास मांडणीमध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, असं सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं? व्होल्टेयरनं सांगितलं. बघा तो काय म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना काही म्हणजे ज्या काही आहेत ना इतिहास लेखनामध्ये, ज्या काही वस्तुनिष्ठ आणि जो काही घटनाक्रम आहे, कालक्रम आहे, एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तो काय काय सांगतो, समाजाच्या परंपरा असतील, तिथला व्यापार असेल, तिथली आर्थिक व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था म्हणजे तिथली आर्थिक व्यवस्था असेल, शेती असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि हा विचार मांडण्याचं काम कोणी केलेलं आहे? व्होल्टेयरने केलंय. त्यामुळे इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हावा, आहे का नाही. फक्त एकट्या राजे महाराजे, त्यांच्या लढाया, त्यांचे घटनाक्रम, त्यांच्या राण्या महाराण्या, या सगळ्यात काय फायदा, म्हणजे ठीक आहे हो, तुम्ही फक्त तिथपर्यंतची माहिती घ्याल, पण बाकी समाजमनाचा काय भाग होता, बाकी समाज कुठं होता, त्यांची अवस्था काय होती, हे सुद्धा इतिहास मांडणीमध्ये येऊ द्या. आणि मला वाटतंय हे या माणसानं जर नसतं सांगितलं तरी आतापर्यंत म्हणजे आताचा जो इतिहास आहे तो इतिहास फक्त राजे महाराजांपुरताच मर्यादित राहिला असता, हे ना. म्हणजे किती उपकार आहेत ह्या माणसाचे बघा. या माणसानं सुद्धा एक हे नाही हे लिहिलं काय, याचं पुस्तक वगैरे याच्याबद्दल अभ्यास करायचा आपल्याला. चला, व्होल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. म्हणजे बघा जो काही आधुनिक इतिहास, प्राचीन इतिहास लेखनाच्या पद्धतीत आपण पाहिल्या, आपण आधुनिक इतिहास लेखनाला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्होल्टेयरला का म्हटलं जातं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला रिझन सांगता आलं पाहिजे की बाबा इतिहास लेखनाची पद्धत कशी होती आणि तेवढ्यावरच ती पद्धत तशी न ठेवता त्याच्यात अजून काय गोष्टी ऍड केल्या पाहिजेत, हे महत्वाचं विधान करण्याचं किंवा महत्वाच्या गोष्टीवर लक्ष देण्याचं काम किंवा आहे ना आपल्याला सगळ्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं? व्होल्टेयरने केलं. किती महत्वाचं आहे, किती आणि व्होल्टेयरने जी काय गोष्ट सांगितलेली आहे ती किती महत्वाची सांगितलेली आहे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, चला पुढचा कोण आहे? कसं हे वाक्य या ठिकाणी पुढे आलेलं आहे याचं नाव विवेचनामुळे आणि असले, हे दोन शब्द चला पीडीएफ मांडणी करत असताना झालेलं असेल, समजून घ्या. चला, काय नाव आहे? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल. हा सुद्धा माणूस, हा विचारवंत सुद्धा आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचा होता. आपल्या दृष्टीने म्हणजे इतिहास लेखनाच्या दृष्टीनं. त्याचा लाईफ स्पॅन होता 1770 ते
31 म्हणजे बघा याला पण 60-61 वर्षाचा आयुष्य लाभलेला आहे. मी हे वय का सांगतो माहितीये का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो जो लाईफ स्पॅन होता ना, त्या लाईफ स्पॅन मध्ये या माणसांनी केलेलं काम म्हणजे ती किती कोण्या दर्जाचं होतं, कोण्या तीव्रतेचं होतं, त्यांनी त्यांच्या अभ्यासाची मांडणी, ह्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या लक्षात येतात ना, म्हणून सांगत असतो. ठीक आहे, बघा या जर्मन तत्वज्ञानानं ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध मांडलं गेलं पाहिजे यावर भर दिला. म्हणजे बरोबर आहे, खरं आहे तरच स्वीकारा, त्याच्याबद्दल थोडी पण शंका असेल तर त्याला इतिहासाच्या मांडणीत स्थान देऊ नका. हे सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं? हेगेल यांनी सांगितलं. आता बघा इतिहासातले जे घटनाक्रम आहेत ना, ते घटनाक्रमाचे ते जे टप्पे असतात ना, ते टप्पे म्हणजे प्रगती दर्शवणारे असतात. यामध्ये इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असं प्रतिपादन त्यानं केलंय. आणि त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीची विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली है ना. त्यापुढे त्याने काय सांगितलेलं आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्यानं आणि त्याचे लेख यांचं संकलन केलेलं आहे. आणि हेगेलनं लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे बघा या माणसाची जी काही भाषणं आहेत, ही भाषणं तुम्हाला कोण्या पुस्तकात भेटतील? एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. आणि या माणसाचं जे काय पुस्तक आहे ते पुस्तकाचं नाव काय आहे? रिझन इन हिस्ट्री. म्हणजे बघा ह्या पुस्तकात काय यांची भाषणं, यांचे लेख आहे का नाही, आणि हे काय आहे? हे स्वतः हेगेलनं लिहिलेलं पुस्तक आहे. आता पुढे जाऊयात. या माणसानं काय सांगितलं, या विचारवंतानं काय सांगितलं? तुम्ही आज एखादा इतिहासाची मांडणी केली बाबा, पण इतिहासाची मांडणी करत असताना उद्या चालून तुम्हाला त्याच्या संदर्भात एखादा पुरावा भेटला आणि तुमच्या लक्षात आलं की अरे यार आपण ह्या इतिहासात थोडासा बदल केला पाहिजे का, एखादा भक्कम पुरावा भेटलेला आहे, तर तुम्ही त्या ठराविक काळानुसार तो पुराव्यानुसार तो इतिहासात बदल करा. म्हणजे तुम्हाला असं बदलता आलं पाहिजे, तुमचं विवेचन तसं त्या पद्धतीचं असलं पाहिजे. काय सांगितलंय बघा, वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे आहे का नाही. म्हणजे तुम्ही नाही मी ते काल सांगितलं ते कालच खरं नाही. जर आज त्याच्या संदर्भात एखादा भक्कम आणि वेगळा पुरावा भेटला तर तुम्ही त्या तथ्यांमध्ये, त्या बदलांमध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि आवश्यकतेनुसार तुम्ही तसा तो बदल केला पाहिजे. असं ठाम सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलेले आहे? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल या माणसानं, आहे का नाही. चला नेक्स्ट जो काय आपला विचारवंत आहे तो विचारवंत आहे, त्याच्या आधी आपल्याला हेगेल बद्दल थोडं जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच्याबद्दल काय आहे, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे एखादी गोष्ट घडली ती अशी का नाही घडली, अशीच का घडली, म्हणजे दोन विरोधी आहे ना, एखादी गोष्ट आहे त्याचे दोन असे विरोधी अर्थ काढायचे. ठीक आहे, हे विरोधी अर्थ काढत असताना त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही. तुम्ही आता सगळे 10वीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपल्याला 9वीला आहे का, म्हणजे बघा म्हणू नका सर मॅथचा मास्तर आहे शेवटी मॅथकडेच गेला असं नका, मी उदाहरण सांगतो फक्त. आपल्याला 9वीला असताना आहे ना एक प्रश्न होता, तो प्रश्न काय होता बघा, शो दॅट रूट 2 इज अन इरॅशनल नंबर होता का, आहे का नाही. ठीक आहे, आता मला सांगा ह्या गोष्टीचं प्रूफ करत असताना आपण कसं काढतो, लेट द रूट 2 इज अन इरॅशनल नंबर, म्हणजे त्याच्या विरुद्ध मानतो. ठीक आहे, नंतर पुढे काय होतं, ते खोटं ठरतं आणि खोटं ठरल्यामुळे नंतर आपण म्हणतो सो आवर प्रेडिक्शन वॉज रॉंग देअरफॉर रूट 2 इज अन इरॅशनल नंबर. म्हणजे ही जशी पद्धत आहे ना त्याला म्हणतात द्वंद्ववाद. हेच आपल्याला पुढे सांगायचंय. हेगेलनं काय सांगितलं, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असेल तर काय करा, सगळ्यात सुरुवातीला एक काम करा, त्याची विरोधी बाजू मान्य करा. विरोधी बाजू आहे असं गृहीत धरा, दोन गोष्टींना भिडवा आणि त्याच्यातून जिचा विजय होईल ती गोष्ट म्हणजे सत्य असेल, ती गोष्ट म्हणजे खरी असेल. म्हणजे बघा आपण गणितात तेच केलं का नाही, शो दॅट रूट 2 इज अन इरॅशनल नंबर, याच पद्धतीला त्यानं पुढे सांगितलेलं आहे. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होणार नाही. आणि म्हणून उदाहरणार्थ खरं खोटं, चांगलं वाईट या पद्धतीला काय म्हटलं जातं, डायलेक्टिक्स म्हटलं जातं, ज्याला द्वंद्ववाद म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, द्वंद्ववाद. आणि या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहांचे सार ज्यात सामावलेलं आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक पद्धतीने मांडणी केली जाते. मी आता तुम्हाला काय सांगितलं, जे रूट 2 इज अन इरॅशनल नंबर, मला वाटतं त्याच्यापेक्षा विशेष उदाहरण असू शकत नाही द्वंद्ववाद समजून सांगण्यासाठी. समजला द्वंद्ववाद म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे मान्य आहे पण मान्य होत नाही, मग काय करायचं, बरं ती नाही खोटी आहे,
म्हणजे बघा थोडक्यामध्ये कालचं उदाहरण सांगतो है ना. क्लासवर असताना आपल्या क्लासचा विद्यार्थी होता, ज्याचं नाव होतं अभय. आता हा अभय नावाचा विद्यार्थी आपले जे ओम सर आहेत त्या ओम सरांना सांगितलं की सर त्या अभयकडून, अभयला काल मी पेन दिलेला आहे, तुमची भेट झाली तर त्याच्याकडनं, भारीतला पेन होता, फक्त साईन करायला फॉर्म भरायला दिला होता, कधी भेट झाली तर त्याच्याकडनं आपला भारीतला पेन घ्या, तो तुमचाच आहे. म्हणजे तो ओम सरांचाच होता. आता झालं काय माहितीये का, सरांना सांगितलं मी त्याच्याकडनं पेन घ्यायला, पण पेन घेत असताना सरांनी म्हटलं अभय नाव सांगितलं. सर अभय नाही, त्याचं नाव अजय. अजय नाही, अभय. आता अभय आहे की अजय आहे याच्यामध्ये आमच्या दोघात वाद सुरू होता. आता हा वाद घेऊन आम्ही एक गोष्ट लढव, एक काम करू, एक शक्कल लढवली. एकदा काय झालं, तो अभय समोरून आला. समोरून येत असताना तो थोडासा वळणार, तेवढ्यात ओम सरांनी, मी सांगितलं ओम सर त्याला हाक मारा, त्याला आवाज द्या, आणि आवाज देत असताना त्याला अभय म्हणून आवाज दिला. आता झालं काय माहितीये का, आता तुम्ही सांगू शकता अभय अशा नावानं हाक मारल्यानंतर जर त्या अभयनं आपल्याकडे पाहिलं तर काय समजायचं, 100% जे तुमच्या लक्षात आलं ते तो अभय आहे. पण जर समजा तो अभय नाही तर तो बघणारच नाही ना. म्हणजे जसं या ठिकाणी आपण एक विरोधी बाजू तयार केली. अभय ही बाजू, अजय असणं ही त्याची विरोधी बाजू. आपण दोन्ही बाजूचा उपयोग केला. त्यानं होकार दिला म्हणजे याचा अर्थ तो अभय आहे, नाही दिला म्हणजे याचा अर्थ अजय आहे. अशा पद्धतीनं हेगेलनं सांगितलं की तुम्ही एखाद्या गोष्टीला मानत असताना त्याची विरोधी बाजू तयार करा, त्या गोष्टींमध्ये युद्ध घडवा, आणि युद्ध घडल्यानंतर जी जिंकल, ज्याच्यात सार मिळून येईल आहे का नाही, ती गोष्ट अगदी वैज्ञानिक पद्धतीने जनतेसमोर मांडा. हे हेगेलचं मत होतं. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो विचारवंत आहे तो होता लिओपोल्ड फॉन रँके, हे का नाही. आणि त्याचा लाईफ स्पॅन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचा आहे, 1795 ते 1886. चांगल्यापैकी आहे ना. म्हणजे बघा असं काही नाही, प्रत्येकच सायन्टिस्ट किंवा वैज्ञानिक फार कमीच काळ जगले असं बिलकुल नाही. काही जणांची 100 सुद्धा जवळजवळ आलेली असते. चला 19व्या शतकातल्या इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्यानं बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड फॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, जर्मनीमध्ये कशा पद्धतीने, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला कशी सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये बर्लिन हे तर एक राजधानीचं शहर आहे का नाही. आणि त्या विद्यापीठांमध्ये या माणसांच्या, या विचारवंताच्या विचारांचा फार चांगल्या पद्धतीचा प्रभाव पडलेला होता. त्यानं इतिहास संशोधनाची चिकित्सक म्हणजे काय, असं निवडून काढायचं, निवडून खरं काय तेच वेचायचं. ठीक आहे, त्याला चिकित्सक पद्धती म्हणायचं. ही पद्धती कशी असावी हे सांगितलं. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही कशी सर्वाधिक महत्वाची असते. म्हणजे बघा ना, तुमचा टीसी जो असतो ना, तो मूळ टीसीला किती महत्व असतं आणि झेरॉक्सला किती महत्व असतं. या सगळ्या गोष्टी, ओरिजिनल टीसी, ओरिजिनल झेरॉक्स आहे ना, आणि त्याची झेरॉक्स असेल, ओरिजिनल गुणपत्रक आणि गुणपत्रकाची झेरॉक्स असेल, या सगळ्या गोष्टी मध्ये तो म्हणतो की जो काय मूळ दस्तऐवजीकरण आहे तो काय असतो, सगळ्यात विश्वासार्ह असतो. त्याच्यानंतर तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे असतील किंवा दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात शक्य होतं, सोपं होतं, असा विश्वास त्यानं व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यानं टीका केली. म्हणजे बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की इतिहास लेखनामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती, ठीक आहे, एखादी गोष्ट, घटना आहे, पहिली घटना दुसरीवर आहे ना, एक घटना दुसरीवर, एका घटनेचा प्रभाव दुसऱ्या घटनेवर पडला, दुसरीचा प्रभाव तिसरीवर, तिसरीचा चौथीवर. पण आपल्याकडे तिसरी घटनाच उपलब्ध नाही हो, तिचे पुरावेच नाहीत. मग माणसानं काय केलं, म्हणजे आपल्याकडचे इतिहासकार सांगतो, आपल्याकडच्या इतिहासकाराने बऱ्याच वेळेस काय कळलं, ही मधली लिंक जुळत नाही ना, मग त्यांनी स्वतःच्या कल्पना विलासाला है ना वाव दिला आणि इमॅजिनेशन करून सांगितलं की हा योद्धा इथपर्यंत कसा पोहोचला, त्याचा कसा मृत्यू झाला असावा. अरे काय बाजार मांडला इतिहासाचा. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडं बऱ्याच प्रकार, म्हणजे तुम्ही जसं इतिहासाचा अभ्यास करायला लागताल, आकलन करायला लागताल, त्यावेळेस तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि जर असं नसतं, प्रत्येकानं आपली कल्पनाशक्ती मांडली नसती, तर प्रत्येकाचा इतिहास सगळ्या सारखाच असताना, म्हणजे आपल्याकडे लेखक बदलला, इतिहासकार बदलला की इतिहासच बदलून जातो डायरेक्ट. परत कोणत्या विचारसरणीचा अमक तमक वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर इतिहासाचा फार काही लोकांकडनं म्हणतो असा कचरा झालेला सुद्धा पाहायला भेटतो. असो, आपलं एक चिकित्सक पद्धती, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला का ध्यानात ठेवायच्या,
ज्या गोष्टींचा पुरावा आपल्याकडे आहे अशा गोष्टींशिवाय कशावरही विश्वास ठेवायचा नाही. हे सगळ्यात महत्वाचा मोरल, सगळ्यात महत्वाचा बोध, तात्पर्य आपल्याला चॅप्टर मधून सुद्धा भेटते. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट सांगितलेलं आहे या ठिकाणी त्या आहे ना, हे जे काही जागतिक इतिहासाच्या मांडणीवर या माणसानं भर दिलेला आहे, काल्पनिकतेला थारा दिलेला नाही. काल्पनिकतेला सांगितलं, काल्पनिकतेवर विश्वास ठेवू नका, इमॅजिनेशन करायचे नाही. इतिहासात इमॅजिनेशनला महत्व नसतं. ठीक आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिकल ऑफ हिस्ट्री, है ना, हे ऑफ नाव आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिकल ऑफ हिस्ट्री, हिस्ट्रीची थिअरी काय आहे आणि प्रॅक्टिकल काय आहे या संदर्भात त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या सगळ्या ग्रंथाचं लेखन करत असताना द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचं प्रकाशन सुद्धा, विविध लेखांचं संकलन सुद्धा झालेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण एका विचारवंताचं काम पाहत असताना त्यांची भाषणं, त्यांचे लेख एका ग्रंथामध्ये आणि त्यांच्या स्वतःचा आहे ना, द हिस्ट्री रिझन वगैरे, हे त्यांचा स्वतःचा ग्रंथ, म्हणजे असे दोन वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. असं समजू नका तो आपल्या डोक्याला ताप आहे, नाही. तर ह्या माणसांचं काम, ह्या माणसांची वेगवेगळी लेख, भाषणं, हे सगळं कशात आहे? द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये. आणि ह्या विचारवंताचा म्हणजे लिओपोल्ड हॉर्न रांके यांचा ग्रंथ कोणता आहे? द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. या दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. लाईफ स्पॅन ध्यानात ठेवा आणि हे नाव कधीही विसरू नका, जे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता सगळ्यांसाठी परिचित असलेलं नाव म्हणजे कार्ल मार्क्स. या माणसाबद्दल जास्त काय सांगायची गरज नाही, बिलकुल नाही. ठीक आहे. तो माणसानं बघा आहेरे नाहेरे वर्गाच्या स्थापनेपासून अर्थशास्त्रामध्ये खूप मोठं काम कार्ल मार्क्स यांचं आहे. तुम्ही जसं अर्थशास्त्राला सुरुवात करताल तुम्हाला सविस्तर अभ्यास यांचा करायचा आहेच. पण त्याच्या अगोदर बघा, कार्ल मार्क्स यानं मांडलेल्या सिद्धांतामुळे, हे सगळे कधी मांडलेले माहिती का? 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. आणि ह्या मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. वैचारिक प्रणाली म्हणजे काय? जे काय करायचं ते विचार करून, विचारपूर्वक, आणि ज्याच्यावर असा थोडा विचार, गंभीरपणे विचार केलेला असेल अशाच गोष्टी. ठीक आहे. ही वैचारिक प्रणाली म्हणजे काय होती त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. अमूर्त म्हणजे काय? म्हणजे ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत. म्हणजे आजही आपल्याला प्रश्न पडतो एखाद्या गोष्टीवर, है ना, आस्तिक नास्तिक वगैरे असे जे काही वेगवेगळ्या संकल्पना असतात त्या संदर्भात कार्ल मार्क्स काय म्हणतो? इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून म्हणजे इमॅजिनेशनला थारा नाही इतिहासामध्ये. तर इतिहास कशाचा असतो? हा जिवंत माणसांचा असतो, है का नाही? म्हणजे ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला त्यांचं अस्तित्व होतं का नव्हतं हेच माहित नाही, तुम्ही त्या गोष्टींना, त्या घटकाला इतिहासात स्थान देऊ शकत नाहीत. ठीक आहे. पुढे काय सांगतो कार्ल मार्क्स? माणसांना, है ना, माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधनं समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. बरोबर आहे. त्यातून समाजाची वर्गावर आधारित, है ना, विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि मानवी इतिहासात अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. अशी मांडणी त्या, आहे ना, कार्ल मार्क्स यानं केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्या कार्ल मार्क्सचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे हे सगळं स्पष्टीकरण त्यानं ज्या ग्रंथात केलेलं आहे ते कशात केलेलं आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ सुद्धा जगप्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्सनं काय सांगितलेलं आहे? आहेरे आणि नाहेरे हे दोन वर्गाची मांडणी केलेली होती. ती जरी आपल्या इतिहासामध्ये नसली, आपण त्या, है ना, जे काही विचारवंतांचा अभ्यास करतो तो शॉर्ट बट स्पीड मध्ये करत आहोत, है ना, थोडक्यात. तर ह्या कार्ल मार्क्स बद्दल थोडंसं जास्तीचं सांगायचं म्हणजे या माणसानं असे दोन वर्ग सांगितले होते. म्हणजे ज्या वर्गाकडे संपूर्ण आपली आर्थिक सत्ता आहे आणि एक वर्ग असा आहे ज्यांच्याकडे काहीच नाही, पण तरी सुद्धा ज्याच्याकडे सारं काही आहे तो ज्याच्याकडे काही नाही अशा वर्गाचं काय करत असतो? आर्थिक शोषण करत असतो. आणि याच्यातूनच आहेरे नाहेरे या वर्गाची विभागणी, है ना, या अशा पद्धतीनं त्यांनी वर्गाची विभागणी केली होती. आणि या सगळ्या गोष्टींबद्दलचं जे काही वर्णन आहे ते त्यांनी कधी सांगितलेलं आहे? दास कॅपिटल या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. किती सुंदर आहे बघा. कार्ल मार्क्स यांच्याविषयी जर तुम्हाला अधिकचं वाचायला भेटलं ना तर नक्की वाचा. हा माणसा अर्थतज्ञ होता, अर्थशास्त्रज्ञ, है का नाही. आणि ह्या माणसाचं जीवन किती गरिबीत होतं. अच्युत गोडबोले यांचं ना एक अर्थात नावाचं पुस्तक आहे. कधी आयुष्यात भेटलं ना तर नक्की वाचा. तुम्हाला या माणसाबद्दल आणि एकूणच अर्थकारणाबद्दल खूप सारी चांगली माहिती भेटेल.
मी कोणत्या पुस्तकाची ऍडव्हर्टाईज करत नाही, बिलकुल नाही. एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी, गणिताचा विद्यार्थी, इतिहासाचा विद्यार्थी, या सगळ्या गोष्टीचं एक माहिती म्हणून तुम्हाला सुद्धा माहिती असली पाहिजे. कधी वेळ भेटला तर अवांतर वाचन करत जा. ठीक आहे, चला पुढे बघूयात. जसं या कार्ल मार्क्सनं एक वैचारिक प्रणाली अस्तित्वात आणलेल्या, तशी एक ॲनल्स प्रणाली. आता ती ॲनल्स प्रणाली काय होती बघा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावानं ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. त्या प्रणालीत काय होतं, ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. ती काय म्हणते बघा, इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगानं राजकारण, मत्सुदेगिरी, युद्धे यांच्यावर लक्ष केंद्रित न करता, ती ह्याच्या आधी पण एकदा पाहिलं होतं ना, पण नाही, तिथून पुढे थोडं जास्त प्रकर्षानं, म्हणजे अजून थोडा इतिहासाचा मागं बघितल्यानंतर किंवा इतिहासात मागं वळून पाहिल्यानंतर इतिहास वाचायला सुरुवात केली आणि लक्षात आलं, अरे आपण तर फक्त एवढंच मांडलंय, राजा महाराजा, त्याचा संघर्ष, त्याचं साम्राज्य, त्याची राणी आणि त्याची म्हणजे पिढी, तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ते साम्राज्य कसं वाढलं, कसं लयाला गेलं, सैन्य, लढाया, अरे ह्याच्या पलीकडे आपण काय मांडलंय का नाही. आणि म्हणून परत एकदा या प्रणालीची जाणीव झाली. त्या प्रणालीला काय म्हणायचं, ॲनल्स प्रणाली. आणि ह्या ॲनल्स प्रणालीनं काय सांगितलं बघा, मी सांगतो. म्हणजे काय, याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी समाजात घडल्या हो, तुम्ही त्याची सुद्धा इतिहासात नोंद घ्या. आणि मग त्या गोष्टी कोणत्या कोणत्या, तर त्या सांगत असताना यामध्ये सगळ्यात सुरुवातीला म्हणजे त्यावेळेस हवामान कसं होतं. म्हणजे बघा, काल परवा दिल्लीमध्ये एक आपला जो काही आंतरराष्ट्रीय सामना होता, तो सामना प्रदूषणामुळे बंद करावा लागला. असं बऱ्याच वेळेस घडलेले वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा, पण आपल्याकडं तुरळक ठिकाणी घडतं. आता घडलं तसं, फार वाईट वाटलं. म्हणजे प्रदूषण इतकं वाढलंय की माणसाला ग्राउंडवर खेळता येत नाही. म्हणजे विचार करा, आपण कुठं झालोय, प्रगतीच्या नावाखाली आपण काय गमावतोय काय कमावतोय, हा प्रश्न कधी पडत नाही का आपल्याला. मग बघा, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचंय की त्यावेळेस हवामान कसं होतं. म्हणजे आपल्याकडे पहा, आपल्याला एक 7वी 8वीला असताना एक कविता असायची, पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा आणि हिरवगार रान पाहून माणूस खुशीत असायचा. शशिकांत शिंदे यांची कविता आहे. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय आणि गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलंय. म्हणजे आजकाल आपण म्हणतो ना, माणूस माणसाशी नीट वागत नाही. अरे पण ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठून झाली, म्हणजे काळ किती बदललाय, हवामान कसं बदललंय, पाऊस काळ नीट राहिला नाही है ना, गावं ओसाड पडायला लागलेत, शहरांचं कॉन्क्रिटीकरण वाढलंय, जंगलं तोडली जात आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपण हवामानाकडे लक्ष दिलं पाहिजे. उगच तुकोबा यांनी नाही सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, किंवा ज्ञानोबा यानं उगच नाही सांगितलं जलाशय निर्मावी महावने लावावी, है का नाही, नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे. का सांगितलं, कारण त्यांना माहित होतं उद्या चालून शहरं वाढतील, गावं भकाल पडतील, पण त्यावेळेस हवामान सुद्धा तंदुरुस्त राहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी म्हणजे बघा, इथं जरी 20व्या शतकात ती गरज पडली असली ना, तरी आपल्या ज्ञानोबांनी तुकोबांनी कधी सांगितलेलं आहे. म्हणजे विचार करा, हे सगळ्या जाऊ द्या, इतिहास थोडासा बाजूला ठेवा, पण आपल्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याकडे सुद्धा काही कमी विचारवंत होते का हो. म्हणजे आपल्याला भारतीय परंपरेमध्ये, मला नाही माहिती आपल्याला ते किती पाहायचं आहे, पण कधी विचार केलाय का, आपली मराठी अस्मिता, आपल्या मराठी परंपरेत सुद्धा हे तत्वज्ञान किती खोल रुजलेलं होतं. कमाल आहे. म्हणजे आपल्याला फार किती अभिमान वाटायला पाहिजे मराठी असल्याचा. असो, चला तर या मध्ये हवामान असेल, त्यावेळेची शेती असेल, व्यापार असेल, तंत्रज्ञान आहे, दळणवळण आहे, संपर्काची साधनं असतील, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजाची विभागणी, वर्गवारचना कशी झालेली आहे, या सगळ्या गोष्टी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयाचा सुद्धा इतिहासात अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास करणे महत्वाचं आहे. आणि हे जी काय प्रणाली आहे याला ॲनल्स प्रणाली म्हणतात. आणि ती सुरू करण्याचा आणि तिचा विकास करण्याचं श्रेय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, महत्वाचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते फ्रेंच, म्हणजे युरोपापेक्षा, म्हणजे जे काही घटक आहेत वेगवेगळ्या विशेष अशा देशांपेक्षा जर विचार केला तर फ्रेंचला प्राधान्यानं महत्व दिलेलं आहे. आणि याची सुरुवात फ्रेंचमध्ये झालेली आहे. मला वाटतं तुम्ही ॲनल्स प्रणाली कधी विसरणार नाही. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये जे काय आपण ह्याच्या आधी पण याच्यावर चर्चा केलेली आहे आणि आता पण आपण चर्चा केलेली आहे. चला बघा, आता इथं स्त्रीवादी लेखन आलेलं आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय हो, म्हणजे स्त्रीच्या अनुषंगाने इतिहास लेखन करणं. इतिहासामध्ये जे काय पुरुष सत्ताक समाज आहे
त्याच्यासोबत अरे स्त्रियांचा सुद्धा कुठेतरी सहभाग आहे. तुम्हाला माहित आहे ना, ज्यावेळेस कृषी संस्कृतीची सुरुवात एका स्त्रीनं केलेली आहे आणि स्त्रीची आता स्त्रियांचं आहे ना जे काही योगदान आहे एकूण समाज रचनेमध्ये ते विसरता कामा नये. म्हणून स्त्रियांना सुद्धा इतिहासात स्थान असलं पाहिजे. स्त्रियांच्या दृष्टीनं लेखन करणं हे किती महत्वाचं आहे. याच्यासाठी काय आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन झालं पाहिजे. आणि ते स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या दृष्टीने काय सांगितलंय बघा. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय, ज्यामध्ये सिमोन दी बोवा या फ्रेंच विदुषीनं स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. म्हणजे बघा, ही सिमोन दी बोवा नावाची विदुषी म्हणजे काय, जसं एखादा विद्वान असतो, जसा एखादा म्हणजे एखादा हुशार माणूस असेल, त्या हुशार माणसाला काय म्हणतात, विद्वान म्हणतात. तसं जर एखादी हुशार स्त्री असेल तर तिला विदुषी म्हणतात. म्हणजे आपल्याकडे विदुषी म्हटलं की विदूषक वगैरे या गोष्टीनुसार असं काही डोक्यात विचार येऊ द्यायचं नाही. विदुषी म्हणजे काय, जसा माणूस हुशार असेल, हुशार माणसाला जसं विद्वान म्हणतात तसं हुशार स्त्रीला काय म्हणायचं, विदुषी म्हणायचा. चला, हिनं काय नाही, सिमोन दी बोवा बद्दल थोडी 2 मिनिटं माहिती सांगतो. तिच्या एका पुस्तकाचं नाव होतं द सेकंड सेक्स. काय होतं, द सेकंड सेक्स. आता या द सेकंड सेक्स म्हणजे दुय्यम आहे ना, म्हणजे फर्स्ट कोण तर माणूस म्हणजे पुरुष, दुसरं कोण तर स्त्री. ज्याला आता बघा ना, आपण ज्यांना तृतीयपंथी म्हणतो, तृतीयपंथी म्हणजे ज्यांची यांच्यात वर्गवारी होत नाही, स्त्री किंवा पुरुष यांच्यात वर्गवारी होत नाही, त्यांना तृतीयपंथी म्हणतो. म्हणजे समाजात तृतीयपंथीयांचं स्थान बघा ना कुठं आहे. त्याच्या आधी स्त्रीला आपण किती दुय्यम मानलेलं आहे. आणि म्हणून स्त्रियांना कसं दुय्यम मानलेलं आहे, स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं हे सिमोन दी बोवा यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याला द सेकंड सेक्स म्हणतात. इथं नाही लिहिलेला, पण तुम्ही वाचत जा कधी वेळ भेटला तर, है ना. तर मग मला सांगा, या विदुषीनं म्हणजे या है ना स्त्रीनं, सिमोन दी बोवानं जी काही इतिहासाची मांडणी केली, तुम्हाला माहिती आहे जनाबाईनं कैक दिवसांपूर्वी काय सांगितलं होतं, डोईचा पदर आला खांद्यावरी आणि घे आहे ना. मला एक गोष्ट सांगा, काय म्हणतात डोईचा पदर आला खांद्यावरी, याचा अर्थ काय होतो माहितीये का, म्हणजे डोईवर पदर घेऊनच स्त्रीनं राहिलं पाहिजे, हे आता कुठंतरी बास केलं पाहिजे. आणि स्त्रीनं आधुनिकतेची कास धरली पाहिजे, आधुनिकतेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. परंपरा, रूढी आहे ना, खुळचट संकल्पना या सगळ्यांमध्ये स्त्रीनं गुंतून न राहता आता ती बाहेर आली पाहिजे. आणि बाहेर आल्यानंतर तिनं स्वतःचा विचार केला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मला सांगा किती दिवसापूर्वी सांगितले, सिमोन दी बोवा आताची हो, ठीक आहे 20व्या शतकातली, पण जनाबाई कधीची आहे. आणि त्या जनाबाईनं कधी आपल्याला सांगितलंय की स्त्रीनं अशा परंपरा मोडल्या पाहिजेत. अरे डोईचा खड्यात गेला तो डोईवरचा पदर, ठीक आहे. मला काय, मला माझ्या परंपरा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून नाही राहायचं, मला काहीतरी असं वेगळं करायचंय. ह्या सगळ्या ज्या काही चुकीच्या परंपरा आहेत ह्या सगळ्यांमधनं बाहेर यायचंय. ही आर्त हाक जनाबाईनं तेव्हा मांडली होती. मग ते आमचा इतिहास कुठं. पण आता चला आपल्याला अभ्यास करायचा आहे ना, मग आपण अभ्यास करूया. चला तर कोण आहे, सिमोन दी बोवा या फ्रेंच विदुषीनं अशा पद्धतीची भूमिका मांडली की स्त्रियांना सुद्धा इतिहासामध्ये म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनाचा विचार करून सुद्धा इतिहासाची मांडणी झाली पाहिजे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन म्हणजे कामगार संघटना वगैरे आहे का नाही, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य असेल, यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन 1990 नंतर म्हणजे त्या आसपास सुरू झालं. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला पाहायला मिळतो. कधीचा काळ आहे हो, अलीकडचा आहे का नाही. म्हणजे स्त्रीवादी लेखन आता जे काय, पण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे ना, स्त्रीवादी लेखनामध्ये सगळ्यात महत्वाचं काम लेखनाच्या दृष्टीने जर विचार केला, शिक्षणाच्या दृष्टीने आपले महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, है का नाही, यांच्या दृष्टीने यांनी केलेलं काम असेल, किंवा तारेबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक असेल, ते वाचा एकदा. म्हणजे या सगळ्यांपेक्षा आपल्याकडे सुद्धा या कामाला कशी सुरुवात झाली होती. आपला भारत, आपला महाराष्ट्र सुद्धा या दृष्टीनं माग नाहीये, है का नाही, तो यांच्यापेक्षा काही पुढे होता, फक्त तो जगाच्या पटलावर पोहोचला नसावा कदाचित, हे आपण समजून घेतलं पाहिजे. चला, मार्कांसाठी हे पण महत्वाचं आहे, म्हणजे हेच महत्वाचं आहे, मार्कांसाठी हेच वाचा. ठीक आहे. बाकी आपल्याला आपल्या संस्कृतीचा, आपल्या विचारवंतांचा गर्व
आहेच हा. चला, त्याच्यानंतर एक आहे मायकेल फुको, 1926 ते 1984. बाकी आता प्रत्येकाच्याच लाईफ स्पॅन बद्दल मी चर्चा करत नाही, तो तुम्ही सुद्धा विचार करू शकता. 20व्या शतकातला हा फ्रेंच इतिहासकार होता, ज्या मायकेल फुको याच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना आली आणि तिच्या आर्किओलॉजी ऑफ काय नॉलेज, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यानं इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं आणि पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो असं त्याने या ठिकाणी स्पष्टीकरण सांगितलंय. म्हणजे बघा, एखादी गोष्ट म्हणजे पहा ना, अलीकडच्या काळात असे वेगवेगळे पुरातत्व विभागाकडनं वेगवेगळं काम केलं जातं, मात्र अंतिम ध्येय काय असतं आपलं, तर काय निघतं याच्यापेक्षा जे निघलेलं आहे त्याच्या माध्यमातून जे काही घटक आहेत, जे काय कालानुसार समाजात कसा बदल झाला, संस्कृतीत कसा बदल झाला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता यावा अशा गोष्टीच्या माध्यमातून. म्हणजे आर्किओलॉजी हा एक म्हणजे पुरातत्वाशी रिलेटेड शब्द आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव मायकेल फुको, त्यांचा लाईफ स्पॅन, त्यांचा ग्रंथ आणि त्यांनी मांडलेले विचार, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि बघा, हा जो काही एकूण सिलेबस आहे, बघा काय सांगितलेलं आहे, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेला मनोविकृती, वैद्यकशास्त्र म्हणजे ज्याला आपण फॉरेन्सिक सायन्स म्हणतो आहे ना, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयाचा सुद्धा त्यानं इतिहासाच्या दृष्टीने विचार केलेला आहे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारात गेली, साहित्य असेल, स्थापत्य असेल, आहे का नाही, ज्याला आपण आर्किटेक्चर वगैरे म्हणतो, ठीक आहे, शिल्पकला असेल, चित्रकला, संगीत कला, नृत्य, नाट्य आणि चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयाचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. आणि बरोबर आहे, प्रत्येकाचा एक असा इतिहास असतो. म्हणजे बघा, एखादी संस्था सुरू झाली, त्या संस्थेला परत इतिहास असतो. एखादी कौटुंबिक परंपरा असेल, त्याला एखादा इतिहास असतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का, आपल्याकडे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये ना असं शेताभोवती, बांधाभोवती ना गेलं होतं ते आलं, कोऱ्या घागरीनं पाणी पिलं असं म्हटलं जातं. ती एक चुडव पौर्णिमा असते. तिचा काय इतिहास आहे हो, ती कधीपासून सुरू झाली, ती साजरी करण्याचं कारण काय, तुमच्या आजी आजोबांना विचारा, वडीलधाऱ्या माणसांना विचारा. आणि कधी जर या प्रश्नाचं उत्तर भेटलं तर मला या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. मला तुमच्या इकडच्या अशा काही वेगळ्या परंपरा असतील, मला ऐकायला भेटतील. तुमच्याकडे अशा काही परंपरा आहेत का जी फक्त तुमच्याच गावात आहे व तुमच्याच आसपासच्या भागात आहे, ती बाकी तुम्हाला महाराष्ट्रात, भारतात तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार आहे? तुमच्या जिल्ह्याची विशेष अशी परंपरा काय आहे, तालुक्याची काय आहे, त्याच्यावर भविष्यात पुढे चालून तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे का? नक्की करा. ठीक आहे, आपल्या परंपरा जिवंत ठेवा, जाग्या ठेवा, त्याच्यावर काम करा. आणि एक विद्यार्थी म्हणून, आपण त्या समाजाचा घटक म्हणून आपल्याला आपल्या परंपरेचा अभिमान असला पाहिजे. हा इतिहासाचा धडा आपल्याला फक्त पाठांतरापुरता किंवा फक्त त्या चॅप्टर मधल्या 4 मार्कांपुरता आपल्याला अभ्यासायचा नाही. हे सगळं अभ्यासत असताना आपल्याला आपल्या परंपरांचा सुद्धा कधी विसर पडू नाही, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. बाकी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. मला कमेंट सेक्शन मध्ये पुढच्या चॅप्टरचं नाव सांगा, जेणेकरून मला पुढचा वन शॉट त्या चॅप्टरवर मांडता येईल. नाहीतर मग असं आपलं एक 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 चालू झालेलं आहे. लवकरच आपण लाईव्ह मॅरेथॉनला सुद्धा सुरू करणार आहोत आणि तुमचे जे काही चर्चा आहेत, ज्या काही प्रश्न आहेत या विषया संदर्भातले, त्याच्यावर सुद्धा आपण लवकरच जाणून घेऊ. बाकी तोपर्यंत थांबूयात आणि पुढच्या सेशन मध्ये लवकरच भेटूयात, ते पण इतिहासाच्या आणि विशेष म्हणजे मराठीमधून. धन्यवाद.